तर नमस्कार मित्रांनो. परत एक आज मी तुम्हाला एक नवीन महाराष्ट्र सरकारची योजना, महत्त्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आता भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये भरपूर अशी अनाथ मुलं असतात. त्यांना मागे पुढे कोणीच नसतं. तर त्यांच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने खास महत्त्वाची योजना सुरू केली. ज्या योजनेअंतर्गत जे मुलं अनाथ आहेत त्यांच्या बालसंगोपनासाठी दर महिन्याला प्रत्येक महिन्याला ₹2250 इतकं आर्थिक अनुदान त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केलं जाणार आहे. ₹2250 एवढं अनुदान त्यांना प्रत्येक महिन्याला इथे देण्यात येणार आहे. तर कशा प्रकारे त्याचबद्दलची A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असं या योजनेचं नाव असणार आहे. तर या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे, संगोपन योजना या योजनेसाठी पात्रता, कागदपत्रे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर सर्वात अगोदर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना काय आहे त्याची माहिती पाहूया. बालन्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, सुधारित अधिनियम 2021, कलम 214 व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018 नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील 0 ते 18 वयोगटातील जे काही मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात बाल संगोपन योजना सुरू करण्यात आलेली आहे. पर्यायी कुटुंब म्हणजे त्यांना अडॉप्ट करणे ही या योजनेचा मुख्य उद्देश असतो आणि अडॉप्ट केल्यानंतर त्यांचा कोणत्याही प्रकारे भार होऊ नये त्यासाठी त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक अनुदान ₹2250 अनुदान बालकाच्या अकाउंटवर इथे ट्रान्सफर केले जातात. सदर योजना संस्थाबाह्य असून या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपन करण्याकरिता ठेवता येते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संगोपन योजनेच्या माध्यमातून आई अथवा वडील गमावलेल्या बालकांना राज्य शासनाकडून ₹27,000 इतकी आर्थिक मदत दिली जाते. सदर योजनेसाठी प्रस्ताव करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून लाभार्थ्याने कुटुंबातील बालकांचे संगोपन करणारी व्यक्ती इथे अर्ज करू शकते. म्हणजे जो काही व्यक्ती असेल त्याच्या ओळखीचा वगैरे त्या बालकाचा तो व्यक्ती इथे या योजनेअंतर्गत अर्ज करून त्या विद्यार्थ्याला, त्या बालकाला, मुला-मुलींना इथे लाभ इथे मिळवून देऊ शकतो. तर बाल संगोपन योजनेचा लाभ कोणकोणत्या बालकांना देण्यात येणार आहे, तर जे बालक, मुलं अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नसेल, ज्यांना दत्तक घेणे शक्य होत नाही अशा बालकांना, मुला-मुलींना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जातो. एक पालक असलेले बालक, मृत्यू, घटस्फोट, अविवाहित मातृत्व, परित्याग, विभक्तीकरण, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणांमुळे विघटित झालेल्या एका पालक असलेल्या कुटुंबातील कुष्ठरोग व जन्मठेप शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पालके सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. कोविड कालावधीमध्ये 2 अथवा 1 पालक गमावलेले बालक सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात. बहुविकलांग बालक, ज्यांचे दोन्ही पालक आई वडील अपंग आहेत, तीव्र मतिमंद, बालकामगार विभागाने प्रमाणित केलेले असे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक बालक या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो. आता या योजनेअंतर्गत आर्थिक मदत काय भेटणार आहे, तर बाल संगोपन योजनेअंतर्गत आता नवीन सुधारित शासन निर्णयानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला ₹2250 इतके मुलांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाल संगोपन योजना सदर लाभार्थ्यांसाठी बंद करण्यात येईल. याची नोंद इथे संबंधित लाभार्थ्यांना घ्यावी लागणार आहे. म्हणजेच जोपर्यंत जो काही मुलगा आहे, मुलगी आहे, संज्ञात होत नाही, 18 वर्षे त्याला कंप्लीट होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सरकारकडून त्यांना ₹2250 एवढी आर्थिक मदत इथे केली जाते. प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटवर हे ₹2250 ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केली जातात. 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येते. आता बाल संगोपन योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात, तर ती कोणती, तर यामध्ये विद्यार्थ्याचे बोनाफाईड किंवा शाळेत सोडल्याचा दाखला, आई वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, लाभार्थी व बालकांचा आधार कार्ड, सांभाळ करणाऱ्या बालकांचा फिटनेस, बालकांचा संगोपन हमीपत्र, उत्पन्नाचा दाखला, बालकांचा जन्माचा दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स, लाभार्थीचा पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी दाखला. अशा प्रकारे जवळपास 8 ते 9 तुम्हाला डॉक्युमेंट इथे लागणार आहेत. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता.
आता या योजनेसाठी ॲप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे आहे त्याची पण संपूर्ण माहिती आपण आता व्हिडिओच्या समोर पाहणार आहोत. तर या योजनेसाठी तुम्हाला अगदी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी दिलेला ॲप्लिकेशन फॉर्म आहे. आता हा ॲप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे आहे, हा ॲप्लिकेशन फॉर्म PDF स्वरूपात दिलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा बालसंगोपन ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता आणि संबंधित जे काही जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, बालसंगोपन योजनेअंतर्गत कारवायाचा अर्ज. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. राईट साईडला इथे तुमच्या मुलाचा फोटो लावायचा आहे आणि इथे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे. यामध्ये बालकाचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, जात, इयत्ता, बालकांचे संपूर्ण नाव, बालकाची कौटुंबिक माहिती, बालकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, लाभाची आवश्यकता असलेले बाबतचे कारण, यापूर्वी सादर केलेल्या योजनेचा लाभ घेतला आहे का नाही, त्या तुम्हाला एंटर करायच्या नंतर सोबत जोडवायचे जे काही कागदपत्रे मी तुम्हाला सांगितली आहे इथे पण दिलेली ती संपूर्ण कागदपत्रे ती तुम्हाला इथे लिहायची. आता तुमच्याकडे जे काही आवश्यक असतील ती कागदपत्रे तुम्हाला इथे लिहायची. मी या अर्जाद्वारे जाहीर करतो की उक्त दिलेली माहिती खरी आहे, तसेच सदर योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नाही ही पण बाब तुम्हाला इथे कन्फर्म करायची. इथे तुम्हाला अर्जदार पालकाची स्वाक्षरी म्हणजे जे काही व्यक्तीने मुलाला अडॉप्ट केलंय त्या पालकांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर करायची आहे. तर अशा प्रकारे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आहे. हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. फॉर्म फिलअप केल्यानंतर हा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे हा तुमच्या जवळचं जे काही जिल्हा परिषद कार्यालय असेल तिथे जाऊन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे. फॉर्म ऑफलाईन पद्धतीने सबमिट केल्यानंतर त्यानंतर लाभार्थी बालक पात्र असल्यास अंतिम मंजुरी देऊन बँकेच्या दरमहा परिपोषण अनुदान तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बालकाच्या अकाउंटमध्ये 2250 रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येतील. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेसाठी नक्की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल जसे की शासन निर्णय तसेच या बालसंगोपन योजनेसाठीचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची PDF, सुधारित शासन निर्णय याची संपूर्ण PDFs मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.